नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आहेत, सूत्र आहे ते समजून घेऊया. सुरुवातीला बघा, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शॉर्ट फॉर्म लिहिताना एस वापरतो किंवा आय वापरतो किंवा दोन्ही एकत्र एस आय असंही वापरतो, त्याला आपण म्हणतो सिंपल इंटरेस्ट. मराठीत त्याला सरळ व्याज म्हणतात. आणि मराठीत सुद्धा आद्याक्षर वापरताना शॉर्टमध्ये स शब्द वापरतात. पुढे बघा, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, ज्याला मराठीत आपण म हे शॉर्टमध्ये वापरू शकतो, इंग्लिशमध्ये आपण पी वापरतो. त्याच्यानंतर टी आहे बघा, टी म्हणजे टाईम म्हणजे कालावधी, मराठीत आपण त्याला शॉर्टमध्ये क अक्षर वापरतो. त्यानंतर आरचा अर्थ आहे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर, मराठीत आपण त्याला द हे अक्षर वापरतो. त्याच्या पुढे बघा, नंतर आहे एला आपण अमाऊंट म्हणतो, मराठीत त्याला रास म्हणतो. याच्यामध्ये दोन रकमा असतात, एक असते मुद्दल, दुसरं असतं व्याज. मुद्दल अधिक व्याज बरोबर एकूण होते रास. आता आपण सूत्र बघूया. सूत्राला बघा, यातून एक तर एसने सुरुवात होते किंवा आयने सुरुवात होते, म्हणजे आय बरोबर किंवा एस बरोबर असं सूत्र होतं. पुढे बघा, पी गुणिले टी गुणिले आर छेदात 100, म्हणजे एस इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर अपॉन 100. पी म्हणजे मुद्दल, टी म्हणजे कालावधी, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर, छेदात 100. तेच मराठीत असं सूत्र लिहिलं जातं, स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100, म्हणजेच मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले कालावधी छेदात 100. आणि शेवटी बघा, ए बरोबर पी अधिक आय. आता ह्या आयला एस पण म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणजे आय म्हणजे इंटरेस्ट, पी म्हणजे प्रिन्सिपल, ए इज इक्वल टू पी प्लस आय, म्हणजेच मराठीत रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता या सूत्रांचा वापर करून आपण उदाहरण संग्रह 40 सोडवूया. चला आपण प्रॅक्टिस सेट 40 पाहूया. पहिलं गणित, इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. मराठीत बघा, रिहानाने शाळेच्या निधीमध्ये 1500 रुपये दरसाल दर शेकडा 9 दराने जमा केले, तर तिला 2 वर्षांनी किती रुपये मिळतील, असं हे गणित आहे. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये कोणत्या किमती दिल्यात ते आपण लिहून घेऊया. म्हणजे बघा, सुरुवातीला मी लिहून घेतो पी म्हणजे काय, तर मुद्दल, तर त्याला मराठीत आपण काय म्हणतो, म म्हणतो. म्हणजे ती कोणती आहे, ती रक्कम मुद्दल आहे 1500 रुपये, म्हणजे 1500 रुपये आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे टी म्हणजे कालावधी, किती वर्षासाठी तिने ती रक्कम जमा केलेली आहे, 2 वर्षासाठी. तिथं मी लिहितो 2 years, म्हणजेच 2 वर्ष. त्यानंतर घेऊया आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, मराठीत त्याला काय म्हणतो आपण, द म्हणतो. दरसाल दर शेकडा, म्हणजे वर्षाचा दर काय आहे, 9%. इथं आपण 9% घेऊया. आता आपण सुरुवातीला काय काढूया, आता अमाऊंट काढायचे म्हणजे याच्यामध्ये 2 रकमा असतात, याच्यामध्ये मुद्दल पण असते आणि व्याज पण असतं. पण सुरुवातीला आपण व्याज काढू, म्हणजे आय इज इक्वल टू पी इंटू टी इंटू आर अपॉन 100, म्हणजेच स बरोबर मराठीत काय येणार, म गुणिले द गुणिले क छेदात 100. आता आपण याच्यात किमती टाकूया. बरोबर, म म्हणजेच काय, पी किती आहे, 1500, मी तर 1500 देतो. 1500 गुणिले दर किती आहे, 9. नंतर क किती कालावधीसाठी, 2 वर्षासाठी. छेदात काय लिहितो मी, 100. आता 100 वरच्या ह्या 2 शून्य आणि 1500 वरच्या 2 शून्य कॅन्सल करतो, म्हणजे वरती अंशात काय राहिलं बघा, 15 गुणिले 9 गुणिले 2, म्हणजेच 15×9 3500, म्हणजे 135. 135 गुणिले 2, 135 ची दुप्पट 270. आता हे 270 जे आलं, ही रक्कम आली, ही व्याज आली, म्हणजे 1500 रुपयावर या 1500 रुपयावर 9% दराने 2 वर्षासाठी 270 रुपये व्याज मिळालं रिहानाला. परंतु आपल्याला काढायची एकूण रक्कम किती मिळाली, म्हणजे एकूण रक्कम म्हणजेच रास, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय.
पी म्हणजे म आणि आय म्हणजे स, सरळ व्याज. ठीक आहे. आता सांगा मला मुद्दल किती आहे? मुद्दल 1500 रुपये आहे. ती त्यांना आधी त्या स्कूल फंडमध्ये भरलेली होती. अधिक सरळ व्याज, हे बघा व्याज, हे व्याज किती आलं? 270 रुपये. ते याच्यामध्ये मिळवू, 270 रुपये याच्यामध्ये मिळवू. बरोबर. हे 1500 आणि 270 म्हणजे हे बघा, हे शून्य हे शून्य शून्य, 7 7, 5 आणि 2 7, 1 1 म्हणजे त्या रेहानाला एकूण रक्कम किती मिळणार आहे? 1770.